साखर कारखान्याचं स्वप्न दाखवलं, कागदपत्रांवर अंगठे घेतले, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात पडली फक्त फसवणूक। राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, पण जेव्हा एखाद्या मोठ्या नेत्यावर फसवणुकीचे आणि त्यातही अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल होतात, तेव्हा संपूर्ण राज्याचं लक्ष त्या प्रकरणाकडे वेधलं जातं। जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचे भीष्म पितामह मानले जाणारे माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे सध्या एका कायदेशीर वादळात अडकलेत। विषय आहे मानपूर येथील महार वतनाची जमीन। 2002 मध्ये पेरलेलं हे वादाचं बीज 2026 मध्ये एका मोठ्या गुन्ह्याच्या रूपात समोर आलंय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा कच्चा चिठ्ठा उघडणार आहोत। नक्की काय घडलं होतं त्या दिवशी, कागदपत्रांमध्ये खाडाखोड कशी झाली आणि तायडे कुटुंबाला 24 वर्ष न्यायासाठी का वाट पाहावी लागली, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। या कथेची सुरुवात होते आजपासून तब्बल 24 वर्षांपूर्वी, म्हणजेच 2002 मध्ये भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारात एक स्वप्न दाखवलं गेलं। तापी पूर्णा सहकारी साखर कारखाना। त्याकाळी साखर कारखानदारी हा सत्तेचा सोपान मानला जायचा। या कारखान्यासाठी जमिनीची गरज होती। मानपूर येथील गट क्रमांक 122 जी महार वतन जमिनीच्या वर्गात येते, ती तायडे कुटुंबाच्या मालकीची होती। चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसांना गाठण्यात आलं। मध्यस्थ होते सुधाकर नीनू पाटील। आश्वासन साधं सुद्धा नव्हतं, तुमच्या जमिनीचा बाजारभावापेक्षा चांगला मोबदला देऊ आणि साखर कारखाना उभा राहिला की तुमच्या घरातील माणसांना तिथे पक्की नोकरी देऊ। एका हाताने 51,000 रुपयांची रक्कम बयाणा म्हणून देण्यात आली। गरिबीत जगणाऱ्या तायडे कुटुंबाला वाटलं आपले सुखाचे दिवस आले, पण त्यांना माहित नव्हतं की ज्या कागदावर ते अंगठे देतायत त्यातून जमिनीसोबत त्यांचं भवितव्यही हिरावलं जाणार आहे। बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात व्यवहार नोंदवला गेला। कागदपत्रांवर कारखान्याचं नाव होतं, पण खरी जादू तिथेच झाली। तक्रारीनुसार ज्या जमिनीचा व्यवहार एका सार्वजनिक साखर कारखान्यासाठी झाला होता, ती जमीन हळूच वैयक्तिक नावावर वळवण्यात आली। 11 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा या प्रकरणाचं मूळ खरेदी खत समोर आलं, तेव्हा तपास करणाऱ्यांचे डोळे पांढरे झाले। खरेदी खतामध्ये जिथे तापी पूर्णा शुगर अँड अलाइड इंडस्ट्री असं नाव लिहिलं होतं, तिथे शाईने खाडाखोड करून शारदा एकनाथ खडसे असं नाव घुसडण्यात आलं होतं। एका पानावर नाही तर अनेक पानांवर आणि अगदी महत्वाच्या 13व्या पानावर सुद्धा हा बदल करण्यात आला होता। प्रश्न हा निर्माण होतो की शासकीय कार्यालयात असलेल्या या कागदपत्रांमध्ये इतकी मोठी खाडाखोड कुणाच्या आशीर्वादाने झाली? तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी या भ्रष्टाचारात सहभागी होते का? वर्ष सरत गेली, साखर कारखाना तर झालाच नाही, पण तायडे कुटुंबाला उर्वरित पैसेही मिळाले नाहीत, ना नोकरी ना पैसा। शेवटी 2025 मध्ये तायडे कुटुंबाने रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली। जेव्हा कागदपत्रांची पडताळणी झाली, तेव्हा समजलं की ज्या जमिनीवर आपला हक्क आहे असं त्यांना वाटत होतं, ती जमीन कित्येक वर्षांपूर्वी शारदा खडसे यांच्या नावावर झाली आहे। हे केवळ आर्थिक फसवणुकीचं प्रकरण नव्हतं, तर एका दलित कुटुंबाच्या हक्काच्या जमिनीवर झालेलं अतिक्रमण होतं। यामुळेच या प्रकरणात अॅट्रॉसिटी म्हणजेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे जोडली गेली। 9 मार्च 2026 रोजी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली। प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षकांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आणि अखेर बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 54/2026 नोंदवला गेला। आता कलम कोणती लावली? BNS 2023 कलम 318(4) फसवणूक करणे, BNS 336(2) व 3 कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, BNS 340 गुन्हेगारी कट रचणे आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट कलम 3(1)(f) व 3(1)(g) अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीचा गैरप्रकार करणे। यात केवळ खडसे पिता कन्याच नाही, तर तत्कालीन शासकीय यंत्रणेतील अधिकारी सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत। एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। बोदवड पोलीस ठाण्यात माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आलेत। वास्तविक या व्यवहाराचा आणि माझा दुरान्वयही संबंध नाही। मी हा व्यवहार केलेला नाही किंवा या व्यवहाराचा माझा संबंध नाही। माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ही वर्ग 1 ची जमीन आहे म्हणून ती जमीन घेतलेली आहे, त्याचा 7/12 वर्ग 1 चाच आहे, असा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय।
एकनाथ खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील एक दिग्गज नेतृत्व आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही भोसरी जमीन घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. मात्र यावेळेस प्रकरण थेट अॅट्रॉसिटीशी संबंधित असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. तर दुसरीकडे हे राजकीय सूडबुद्धीने केलेलं कारस्थान असल्याचा दावा खडसे समर्थकांकडून केला जाण्याची शक्यता आहे. खडसेंनी तर तसंच सांगितलंय. मात्र कागदपत्रातील ती खाडाखोड हा सर्वात मोठा पुरावा म्हणून पोलिसांसमोर आहे. मानपूरच्या या जमिनीचा वाद आता केवळ एका कुटुंबाचा उरला नसून तो सत्तेचा दुरुपयोग आणि गरीब शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा एक मोठा वस्तुपाठ बनलाय. 24 वर्षांपूर्वी दिलेलं एक खोटं आश्वासन आज खडसे कुटुंबाच्या गळ्याचा फास बनतंय की काय अशी परिस्थिती आहे. या जमिनीचा ताबा परत मिळणार का? दोषींना शिक्षा होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रकरणाचे काय पडसाद उमटणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? ही निव्वळ तांत्रिक चूक आहे की जाणीवपूर्वक केलेली फसवणूक? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.